एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे पब्लिक। आता जेवणाला आलोय पप्पांसोबत। पप्पा आले तिथं मस्त हॉटेल आहे, एकदम मस्त। वालचंद पाटील म्हणून धुळ्याला बायपासला। ट्रॅव्हल्सने काय म्हणजे सॉरी ट्रेनने काही जात नाही बोललो। इथून भरपूर गाड्या भेटतात आपल्याला बायपासवरून मुंबई यायला, तर इथून जाणार। मग पप्पांना बोलू जरा, पप्पा बोलले जेवण वगैरे करून जाऊया। हाथी आहे अपने साथ, हाथी मेरे साथी। तर जेवूया आणि निघूया। आजचा प्रवास कसा असतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, बघू काय होतं काय नाही। तिथं पोचल्यावरती आपण काहीतरी करूया। जेवायची ऑर्डर देतो आहे आता, मिक्स भाजी। वडील आहेत सोबत, वडील बघताय जरा तिकडे। जेवण वगैरे करूया इथून। पहिल्यांदा या हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे। खूप मोठी हॉटेल आहे आणि प्रसिद्ध हॉटेल आहे। आणि जेवण झाल्यावरती भेटूया। वडील आहेत बसलेले, काम चाललंय बापूंचं। जेवण आलंय मित्रांनो, जेवण झालंय मित्रांनो मस्तपैकी। वडील जेवत आहे, हे बघा पाठीमागे। आपण बोललो जरा इथं गार्डन दिसलं मला, तुम्हाला दाखवतो म्हटलं। हॉटेलमध्ये खूप मोठं गार्डन पण आहे नाही का। आणि छान हॉटेल आहे, मस्त आहे। तर गडावरती जाणाऱ्या लोकांना खूप मदत करतात ते त्यावेळेस। इथं हे बघा गाईचं वास्तू आहे, गाई आहे बनवलेलं मस्त छान। कृष्ण भगवानची मूर्ती मस्त छान अशी। मस्त गार्डन आहे इथे हॉटेलच्या बाजूलाच। टायगर बी आहे इथं, तिकडे खेळायला आहे लहान मुलांसाठी। छान बनवलेलं हॉटेल, फेमस हॉटेल आहे। ठीक आहे गाईज, बिल वगैरे पे करून मस्तपैकी भेटतो मी तुम्हाला। गाडी भेटायला पाहिजे आपल्याला, चला भेटूया तिथे। कैसा टोका आहे देखो। थांबलोय मित्रांनो, इथं गाडीला हात द्यायला लागतं आणि त्याच्यानंतर गाडी भेटते आपल्याला। भरपूर गाड्या असतात छोट्या छोट्या। भेटली तिथून निघूया, सांगतो तुम्हाला भेटल्यानंतर। लडिंगचा घाट आहे मित्रांनो धुळ्याचा। त्याची लय भारी स्टोरी आमची, मित्राची माझी, सांगेल कधीतरी फ्युचरमध्ये। आजचा प्रवास कसा असतो, खूप वेळ थांबल्यानंतर आपल्याला गाडी भेटली फायनली पूर्ण भिवंडीपर्यंत। किती चार्ज घेतले ते उतरल्यावरती सांगतो मी तुम्हाला। वन मॅन शो आहे, झालं मित्रांनो। नाशिक आलंय आता, मोबाईल बघत होतो, गाणे वगैरे ऐकले। अवतारलंय खराब झाला यार, काय सांगतो। ठीक आहे आता चाललंय, पोचूया थोड्या वेळात, अजून 2-3 तास लागतील।
प्यायला थांबलो मित्रांनो, या गाडीत आपला प्रवास चालला आहे. ठीक आहे, नाशिकजवळ पोचलो आहे आपण आता. सारा घाट लागला आहे मित्रांनो, घ्या तुम्ही पण आनंद कसारा घाटचा. आता रात्र झाली म्हणून क्लिअर नाही दिसणार, तरी जेवढं आपण शूट होईल तेवढं शूट करूया. आणि वातावरण पण आज मोकळं आहे, म्हणजे पावसाचं काही वातावरण नाही. भिवंडीच्या जवळपास पोहोचलो आहे मित्रांनो, अजून अर्धा तासात पोहोचणार आपण. भिवंडीला उतरलो आहे, तर घरी गेल्यावरती बोलूया आपण. मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे नाही का. भेटतो तुम्हाला घरी पोहोचल्यावरती. तर मित्रांनो घरी पोहोचलेलो आहे. आपला प्रवास सुखीचा झाला एकदम मस्त आनंदात. आणि घरी आल्यावर मस्तपैकी निताने मस्तपैकी काय बनवलं होतं, चिकन पुलाव बनवलेला होता, तो पण खाल्ला. दुपारी पण पप्पांसोबत मस्त हॅप्पी आहे मी आज खूप. वडिलांसोबत जेवण केलं नाही का, खूप दिवसानंतर बाहेर गप्पा शप्पा झाल्या, बिझनेस रिलेटेड हे ते, खूप आनंदित आहे. तर आता घरी पोचलो आहे मस्तपैकी. आता झोपतो, आराम करतो. पण झोपा. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.